अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 52. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात काय 5 मिनिट लेट झाल्यावरही तुमचे बॉस ओरडतात? अन्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. हो मॅम, 5 मिनिटे तर खूप जास्त झाली. आमचे सर 5 सेकंद जरी लेट झाला तरी ओरडतात, ती मुलगी बोलली आणि तिचं बोलणं ऐकून अन्याचे डोळेच फिरले. काय 5 सेकंद लेट आलं तरी ते ओरडतात? म्हणजे अन्या, आज तुझी काही खैर नाही, असं म्हणत अन्याने नकारार्थी मान हलवत पुढे निघाली. समोर रवीची आलिशान केबिन दिसत होती आणि ती पाहून ती जागीच थांबली. तर आतापासून पुढे आता आतमध्ये जाऊन काय होईल याचा ती विचार करत होती. तेवढ्यात तिला केबिनमधून काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला आणि त्यासोबतच केबिनमधून एक व्यक्ती घाबरून बाहेर आला. काय रे ऋतिक, आज तुला सर का ओरडले? त्याच्याजवळ येऊन एकाने त्याला हळू आवाजात विचारलं. काही नाही रे, आज मला ऑफिसमध्ये यायला 1 मिनिट उशीर झाला तर सर माझ्यावर जाम चिडले. त्यांनी रागात काचेचा ग्लास खाली फेकला. ऋतिक घाबरत बोलला. अरे, तुला माहिती आहे ना, सरांना ऑफिसमध्ये उशिरा आलेले अजिबात चालत नाही. मग तू कशाला उशीर करतोस? आधीच ते एवढे चिडलेले असतात आणि तू लेट येऊन कशाला त्यांना त्रास देतोस? त्या दुसऱ्या व्यक्तीने ऋतिकला समजावलं. अरे नाही रे बाबा, आजपासून मी वेळेच्या आधीच येईल, पण कधीच उशीर करणार नाही, ऋतिक घाबरत बोलला आणि आपल्या जागेवर जाऊ लागला. हाय न्यू जायनर का? तुला पण आज लेट झालेला दिसतोय, तो दुसरा माणूस अन्याजवळ येऊन बोलला. हं, हो हो हो. अन्या त्या दोघांचं बोलणं ऐकून आधी घाबरली होती, म्हणून तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. अरेच्चा, म्हणजे आज तुला पहिल्याच दिवशी ओरडा मिळणार तर, असं म्हणून तो निघून गेला. आणि त्याचं बोलणं ऐकून अन्या जाम घाबरली. तिला तर वाटत होतं की आता इथून पळून जावं, पण जर आज ती इथून परत गेली असती तर तिला पुन्हा इथे येता आलं नसतं. म्हणून तिने देवाचे नाव घेऊन धाडसाने दरवाज्यावर नॉक करून आत यायची परमिशन घेतली. मे आय कम इन सर? अन्याने परवानगी घेतली. हां, येस कम इन, त्याचा निर्विकार आवाज आला आणि अन्याच्या अंगाची थरकाप उडली. कारण त्याच्या आवाजावरून तिला स्पष्ट समजत होतं की तो किती रागावला आहे. पण तरीही अन्या घाबरतच आत आली आणि तिने एकवार रवीकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. पूर्वीपेक्षा त्याच्यामध्ये खूप बदल झालेला होता. तो स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देत नाही हे त्याचे किरकोळ शरीरयष्टीवरून समजत होतं. चेहऱ्यावर एकदम रागीट भाव, कपाळावर आठ्या आणि वाढलेले केस आणि दाढी. तो एखाद्या चित्रपटातील विलनप्रमाणे दिसत होता. तू तू इथे काय करतेस? अन्या त्याला बघण्यात व्यस्त होती, तर त्याने एक नजर तिला पाहिलं व तडक 2 पावलांमध्ये तो तिच्या जवळ आला. रागाने तिच्याकडे पाहत तिला प्रश्न विचारू लागला आणि यावेळी त्याचे डोळे रागाने लालबुंद झालेले होते. ते आग ओकत होते व तो रागाने थरथर कापत होता. अवी, आय एम सॉरी. मला माफ कर. माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे. आय एम सॉरी. अन्या त्याच्याकडे बघून विनवणी करत होती, पण तो अजूनही तिला खाऊ का गिळू या नजरेने बघत होता. सॉरी फॉर व्हॉट? तुझे काही केलं आहेस ना, त्याबद्दल मी तुला माफ करू शकत नाही. तेव्हा तू इथून निघून जा. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. अवी तिला रागाने बोलत होता, तर ती त्याची माफी मागत होती. तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? थांब, मी सिक्युरिटीलाच बोलावतो. सिक्युरिटी, या मुलीला माझ्या केबिनमधून आणि ऑफिसमधून हाकलून द्या. हो, आणि पुन्हा ही इथे दिसता कामा नये. बाहेर काढा हिला. तो तिला बाहेर काढायला सांगत होता. अवी प्लीज, माझं ऐकून तर घे. मला माफ कर ना, मी चुकले. अन्या रडतच गयावया करत होती. पण तो तिच्याकडे पाठ करून निर्विकार चेहऱ्याने उभा राहिला व तिला बाहेर काढायला सांगितले. तसेच सिक्युरिटीने तिला दोन्ही हातांना धरलं व तिला ऑफिसमधून बाहेर हाकलून दिलं. अवी प्लीज, अवी मला माफ कर ना, प्लीज अवी, प्लीज. अन्या हताश होऊन हात जोडून बोलत होती. अन्या बाळा, काय झालं? तू का रडत आहेस? रवींद्र अन्याला आवाज दिला आणि तिने खाडकन डोळे उघडले व आपल्या जागेवर उठून बसली. हुस्स, हे तर स्वप्न होतं. पण खरंच अवी एवढा कट्टर झाला असेल तर आपल्या अन्याचे काय होईल? काही नाही बाबा, ते मी एक वाईट स्वप्न पाहिलं. अन्या स्वतःला सावरून बोलली.
अगं स्वप्न होतं ना, मग त्याआधी एवढं काय घाबरायचं? तू तुझ्या आवरून घे. आज आपण मॉर्निंग वॉकला जाऊ म्हणजे तुला तेवढेच फ्रेश वाटेल. रवींद्रने अन्याचा आवाज ऐकून जाणवलं होतं की ती अपसेट आहे, म्हणून त्यांनी मुद्दामून तिला मॉर्निंग वॉकला घेऊन जायचं ठरवलं. बाबा आज तुम्ही जा, मी उद्यापासून येते. आज मी आईला कामात थोडी मदत करते, असं बोलून अन्याने वेड मारून नेली व ती आपले आवरायला खाली आली. कारण तिचं आता कुठंच लक्ष लागत नव्हतं आणि जर ती बाबांसोबत गेली असती तर तिला शांत शांत बघून त्यांनाच वाईट वाटलं असतं. आई काय करत आहेस? अन्या खाली किचनमध्ये येत बोलली तर तिची आई नाश्त्याची तयारीला लागली होती. आई इकडे दे, मी आज नाश्ता बनवते. एकदा का मी ऑफिसला जॉईन केलं की मला एवढा वेळ मिळणार नाही. अन्या आईच्या हातातून साहित्य घेत बोलली. त्यावर सुमनताई तिच्याकडे काळजीने बघू लागल्या. अन्या मला वाटतं तू ऑफिस जॉईन करण्याआधी तू पुन्हा एकदा विचार करावा, तिची आई काळजीने बोलली. आई मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला आहे आणि तसंही मला खात्री आहे की ते मला कुठलीच इजा पोहोचवणार नाहीत. अन्या विश्वासाने बोलली. अन्या तरीही मला भीती वाटते. म्हणजे रागाच्या भरात त्यांनी तुझ्यावर हात उगारला तर तिची आई घाबरून बोलली. आई ते माझ्यावर हात उगारूच शकत नाहीत. तेव्हा तू बिंदास राहा आणि माझी काळजी करू नकोस. अन्याने आपल्या आईला समजावलं व नाश्त्यासाठी पोहे बनवू लागली. तोपर्यंत मयूर आणि बाबाही घरी आले. आज खूप दिवसांनी अन्याला किचनमध्ये पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. यापूर्वी ती ऑफिसला जायची, त्यामुळे जास्त करून ती कधी किचनमध्ये दिसायची नाही. अरे वा, आज चक्क अन्याने नाश्ता बनवला आहे. अन्याला पाहून तिचे बाबा थोडे आश्चर्य प्लस आनंदाने बोलले. अहो मी करतच होते, पण तिनेच मला सांगितलं की ती आज नाश्ता बनवणार म्हणून. सुमनताई बोलल्या. बरं ठीक आहे, त्यानिमित्ताने तर मलाही माझ्या लेकीच्या हातचा नाश्ता खायला मिळेल. नाहीतर दररोज तुझ्या हातचं ते मिळतं जेवण खाऊन मला कंटाळा आला आहे. रवींद्र आपलं हसू आवरत बोलले आणि सुमनताई मोठे डोळे करून कमरेवर हात ठेवून त्यांच्याकडे लटक्या रागात बघू लागल्या. म्हणजे मी मिळतं जेवण बनवते का? बरं मग ठीक आहे, आजपासून मी जेवणच बनवत नाही. तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीलाच सांगा. सुमनताई बारीक डोळे करून बोलल्या. तर मयूर आणि अन्या त्या दोघांचं बोलणं ऐकून हळूच हसत होते. अगं तसं नाही, मी म्हणत होतो की तुझं जेवण चांगलं असतं म्हणजे बरं असतं, पण माझ्या लेकीच्या हाताला एक वेगळीच चव आहे. रवींद्र अन्याकडे पाहून बोलले होते. ते तर खरंच आहे बाबा, हो की नाही आई? मयूर खुर्चीवर बसत बोलला आणि त्यावर सुमनताईनेही होकार दर्शविला. असेच गप्पा मारत त्यांनी नाश्ता केला आणि सगळे आपापल्या कामाला निघून गेले. अन्या तू कुठे बाहेर जात आहेस का? अन्याला आवरून खाली आलेलं पाहून रवींद्रने प्रश्न विचारला. हो बाबा, मी रेवाला भेटायला जात आहे. तिला भेटून मला तिची माफी मागायची आहे. अन्या थोडा वेळ थांबून शांतपणे बोलली, पण तिच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ झळकत होते. अन्या, हे तू अगदी बरोबर करत आहेस. तिने तुझ्यासाठी खूप काही केलं आहे. तुला तिला मनवायला हवं. मान्य आहे की ती थोडी आडेवेडे घेईल किंवा तुला भेटायला तयार होणार नाही, पण तू तिला समजावण्यात यशस्वी होशील. अन्याच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव पाहून तिचे बाबा बोलले आणि अन्याने निर्धाराने होकारार्थी मान हलवली. हो बाबा, मला तिचा थोडा राग सहन करावा लागेल, पण मला माहिती आहे ती मला जास्त वेळ टाळू शकणार नाही. शिवाय तिचा राग कसा घालवायचा हे मला चांगलंच माहिती आहे. अन्या गालात हसत बोलली आणि बाबांचे बोलून घराबाहेर पडली. रेवाचं घर अन्याच्या घरापासून थोड्या अंतरावर होतं, त्यामुळे तिने चालत जायचं ठरवलं होतं. आज ती 3 वर्षानंतर पुन्हा त्या गल्लीतून जात होती, जे या गल्लीमध्ये त्या दोघी लहानपणापासून एकत्र खेळायच्या. पुन्हा त्याच रस्त्याने जाताना तिला तिचे आणि रेवाचे लहानपणीचे काही किस्से आठवले. त्यामुळे ती एकटीच गालात हसत रेवाच्या घराच्या दिशेने जात होती. तू अन्या ना? मघापासून अन्याला पाहत असलेल्या तिच्या आईच्याच वयाची बाई, त्या बाईने तिला मध्येच थांबवत प्रश्न विचारला. हो काकी, तुम्ही बरोबर ओळखलं. अन्याने हसून त्या बाईला उत्तर दिलं. किती बदलली आहेस ग, मला तर ओळखूनच आली नाहीस, पण मी अंदाजाने तुला आवाज दिला.
त्या बाई अन्याकडे एकटक बघत होत्या. त्या तिच्या निरीक्षण करत होत्या आणि का नाही करणार. अन्याने स्वतःला एवढे बदललंच होतं, त्यामुळे कुणालाही हा प्रश्न नक्कीच पडणार. शिवाय आहे तिला आता ज्या भेटल्या होत्या त्या तिची आईच्या खास मैत्रीण होत्या. त्यांनी तिला लहान असल्यापासून पाहिलं होतं, तरीही त्यांना आधी आता ती ओळखून येत नव्हती. हो काकी, थोडाफार चेंज केला आहे. तिथे ऑफिसमध्ये करावा लागतो असा बदल. अन्या हसून बोलली. बरं, सुमन कशी आहे आणि तुझे बाबा व मयूर सगळे बरे आहेत ना? त्या बाईने आपुलकीने प्रश्न विचारला. हो काकी, सगळे बरे आहेत आणि घरीच आहेत. तुम्ही घरी जा ना, तुम्हाला पाहून आई खूप खुश होईल. अन्याने हसून सांगितले. बरं, मी आत्ताच जाते. तू कुठे बाहेर निघाली आहेस का? त्यांनी प्रश्न विचारला. मी रेवाला भेटायला जात आहे, अन्या बोलली. अगं, ती आत्ताच घरी आली आहे. जा, भेट जा. तू गेल्यापासून ती कोणाशी व्यवस्थित बोलत नाही. स्वतःमध्ये हरवलेली असते. पण आता तू आली आहेस ना, तुला पाहून ती खूप खुश होईल. त्या बाई बोलल्या व आनंदातच अन्याच्या घरी गेल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पुढे काय होईल हे बघत राहा ही कथा. आणि ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा.